रूप पाहता लोचनी सुखदाय साजनी रूप पाहता लोचनी सुखदाय साजनी ओ वरवा ओ माधव वरवा दसे चरित्र केले नारायणी दसे चरित्र केले नारायणी दसे चरित्र केले नारायणी चरित्र केले नारायणी रंगता गोधनी रंगता गोधनी रंगता गोधनी आजीवाणी तुझे आजीवाणी तुझे आजीवाणी तुझे आजीवाणी तुझे प्रेम
हे जसे चरित्र केले नारायण हे जसे चरित्र केले नारायण
हे जसे चरित्र केले नारायणे, ये दशे चरित्र केले नारायणे, रंगता गोधणी राखिता हे माझी वाणी तुझे वर्णी गुणना, ऐसे देई प्रेम काही कळा, हे सोंग सारिले या रूपे अनंते, पुढेही बहुत करणे आहे, माझी वाणी तुझे वर्णी गुणना, ऐसे देई प्रेम काही कळा, आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, केला नारायणे अवतार, माझी वाणी तुझे वर्णी गुणना, ऐसे देई प्रेम काही कळा, समचरण सरोजं चन्द्रनीलाम्बुदाभं, जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनाना, तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं, सदयदबलहासं विठ्ठलं चिन्तया संतांजिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते, कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं कलंकं कतिज्योतिकामोदि वक्त्रं,
खलानीशवादापनोदार्हदक्षं समाधिस्तमृतिं भजे ज्ञानदेवम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिजियोगिराजम् तपोज्ञानवैराग्यभक्ति स्वरूपम् सदालंकृतं साधु संन्यासयोगम् मुखे यस्य वेदान्तशास्त्रार्थनीतिम् नमो नारायणगिरिं ब्रह्मस्वरूपम् सम्पद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितोऽयेन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं शरदिन्दुसमाकारे परब्रह्मस्वरूपिणीं वासरापीठनिलये सरस्वती नमोस्तुते जयांचे किलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठल बोला पुंडलिक बोला आदिशक्ती मुळगंगा माता की जय. येदचे चरित्र केले नारायणे रंगता गोधणी राखीत आहे माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा. अधिष्ठान दैवत आदिशक्ती मूळ गंगा मातेच्या चरणी साष्टांग प्रणाम करतो. भगवान श्री हनुमानजी महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणाम करतो. मुक्त कैवल्य तेजोनिधी परब्रह्म स्वरूप भगवान श्री ज्ञानोपाराया जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराया योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय महामुनी अगस्ती महाराज राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज श्री समर्थ सद्गुरु किसनगिरीजी बाबा स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु जोग महाराज आदी करून वारकरी संप्रदायातील सकल संतांच्या स्मृतीला अभिवादन करतो. आजच्या चिंतन सेवेकरता उपस्थित भगवान स्वरूप सर्व श्रोतृवृंद व्यासपीठावरील उपस्थित समस्त भजनी मंडळ आमचे सर्व ज्येष्ठ गुरुबंधू गुणीजन महाराज मंडळी सर्वांच्या चरणी श्रद्धेनं वंदन करून आजच्या चिंतन सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल श्री क्षेत्र मूळ गंगा माता यांचा पवित्र दरबार आदिशक्ती मूळ गंगा मातेचा शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने हरिभक्तीपरायण मनोहरजी महाराज भोर, हरिभक्तीपरायण रामनाथजी महाराज जाधव, समाज प्रबोधनकार महाराष्ट्र भूषण राष्ट्रीय धर्माचार्य हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज देशमुख बाबा उर्फ इंदोरीकर बाबांच्या प्रेरणेने माननीय श्री सीतारामजी पाटील गायकर साहेब चेअरमन अगस्ती सहकारी साखर कारखाना अकोले व हरिभक्तीपरायण
पूजनीय महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, संत श्रेष्ठ विचारांची गाडी अभ्यासक, श्री कोतुळेश्वर वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक आदरणीय आमचे जीवलग मित्र नितीनजी महाराज गोडसे यांच्या मार्गदर्शनाने तथा माननीय श्री भानुदास पाटील गायकर माजी सभापती पंचायत समिती अकोले यांच्याही मार्गदर्शनाने मूळ गंगा माता तरुण मित्र मंडळ, मूळ गंगा माता भजनी मंडळ, कोतुळेश्वर वारकरी शिक्षण संस्था, समस्त ग्रामस्थ मंडळी, शिवशंभो प्रतिष्ठान, मोगरस आणि सर्व भाविक भक्त मंडळींच्या सर्वांच्या योगदानातनं संपन्न होणारा हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र मूळ गंगा माता देवस्थान ट्रस्ट आणि समस्त ग्रामस्थ मंडळी आयोजनामध्ये आहेत. आज या उत्सवाची सांगता होते. सायंकाळच्या सत्रामध्ये आपण काल्याच्या कीर्तनाने या उत्सवाची सांगता करत आहोत. सायंकाळच्या सत्रामध्ये काल्याची सेवा घेण्याचं कारण सकाळच्या सत्रामध्ये दसऱ्याची प्रत्येकामागे धावपळ असते आणि सायंकाळचं सत्र हे थोडं निवांत असेल. आदिशक्तीच्या दरबारात आपल्याला निवांत सेवा करता येईल, महाप्रसाद घेता येईल आणि भगवंताच्या नामस्मरणाला काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरते. भगवंताचं नामस्मरण हे कोणत्याही वेळेत केलं तरी चालतंय, सकाळ असो, दुपार असो, सायंकाळ असो. आणि काल्याचा प्रसाद हे विश्वाचे मालक देत आहेत, आदिशक्तीच्या दरबारात आम्हाला देत आहेत. देवस्थानचे सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळ, गावातील ज्येष्ठ मंडळी, तरुण मित्र मंडळ, माझ्या माता बहिणी, आपण सायंकाळची जी वेळ निवडली ती अतिशय कौतुकास्पद आहे. आपल्या सगळ्यांचं अभिनंदन आहे. शारदीय नवरात्र उत्सवामध्ये आपण आदिशक्तीच्या दरबारामध्ये सेवा रुजू केलेली आहे. माझ्या माता बहिणींनी आदिशक्ती दुर्गा देवी मातेचे पाठ घेतले. 9 दिवसामध्ये माझ्या माता बहिणींची आरतीलाही संख्या भरपूर असायची. दर्शनाकरता सुद्धा संख्या माझ्या माता बहिणींची भरपूर असायची आणि आजच्या कीर्तनाला सुद्धा माता बहिणींची संख्या भरपूर आहे. दररोजच्या धर्ममंडपाला खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं काम जर कोण करत असतील तर त्या माझ्या तमाम माता बहिणीच करत असतात. म्हणून तर भारत देशाला भारत माता म्हणतात. बाकीच्या देशांना माता म्हणून मॅच होत नाही, पण भारत देशाला भारत माता म्हणतात. त्याचं कारण सांगू तुम्हाला. माझ्या माता बहिणींकडे एक अलंकार आहे की तो त्यांनी जन्मताच परिधान केलाय. त्या अलंकाराचं नाव आहे मर्यादा. जन्म झाला वडिलांची मर्यादा, विवाह झाला मालकाची मर्यादा, शेवटच्या श्वासापर्यंत कुलधर्म कुलाचाराच्या मर्यादेत राहतात. आदी भगवती सीता माता एका राजाची कन्या होती, एका राजाची पत्नी होती, एका राजाची सून होती. 3 राजांचं वैभव पदरी असताना पती राजांबरोबर अनवाणी फिरल्या पण कधी तक्रार केली नाही. याला भारतीय मातेची मर्यादा म्हणतात. हु इज इंडियन मदर? सदैव डोक्यावर पदर, आलेल्या अतिथीचा आदर, सासू सासऱ्याची कदर, पती सेवेशी सादर. दिस इज कॉल्ड इंडियन मदर. विठ्ठला 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 बोला कुंडली नवरला तुकाराम आणि गंगी मुळगंगा माता की. नवरात्र उत्सवामध्ये माझ्या माता बहिणींची खूप मोठी सेवा आहे. पुरुष मंडळींची सुद्धा सेवा आहे. पुरुष मंडळी मोठे डोळे करून बघायला लागलेत माझ्याकडं. पुरुष मंडळींची सुद्धा खूप मोठी सेवा आहे. आजच्या कीर्तन सेवेचा योग देवस्थान ट्रस्टच्या वतीनं, मूळ गंगा माता भजनी मंडळाच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं, शिवशंभो प्रतिष्ठानच्या वतीनं, माझे जीवलग मित्र युवा कीर्तनकार, आपल्या गावचं वैभव
ज्यांनी वारकरी संप्रदायातील एवढं सगळं स्वराज्य निर्माण केलंय, एवढी लेकरं एक पावली, एक टाळ, एक तालामध्ये हरिपाठ घेणं घ्या, गीतेचा पाठ घ्या, अभंग पाठांतर घ्या, ज्ञानेश्वरीच्या उवी पाठ घ्या, अभंगाचं चिंतन घ्या, गायन घ्या, मृदंग वादन घ्या, या सगळ्यांमध्ये ही लेकरं ज्यांनी तयार केलेत, ते सगळ्या लेकरांचं पालकत्व ज्यांनी स्वीकारलंय ते हरिभक्तीपराय नितीनजी महाराज गोडसे आहे. महाराष्ट्रातील कीर्तन परंपरेमध्ये एक अभ्यासू कीर्तनकार म्हणून त्यांचं खूप मोठं नाव आहे. मृदंग क्षेत्रामध्ये सुद्धा खूप मोठं नाव आहे. गायन क्षेत्रामध्ये सुद्धा ते कमी नाही आहेत. अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. मूळ गंगा मातेच्या कृपेनं आपल्या गावात, आपल्या परिसरामध्ये खूप चांगली वारकरी शिक्षण संस्था उभी राहिली. या लेकरांमध्ये कोणी स्वामी विवेकानंदजी होईल, या लेकरांमध्ये कोणी नेताजी सुभाषचंद्र बोस होतील, या लेकरांमध्ये कोणी माऊली ज्ञानोबाराय असतील, कोणी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज असतील, या लेकरांमध्ये कीर्तनकार, प्रवचनकार, गायनाचार्य, मृदंगाचार्य, वारकरी असतील. हे लेकरं नाही वारकरी झाले, हे लेकरं नाही कीर्तनकार झाले तरी चालतायत, नाही गायनाचार्य झाले तरी चालतायत, नाही मृदंगाचार्य झाले तरी चालतायत, पण या लेकरांनी आपल्या परिवाराला सांभाळलं ना, हीच आमच्या संस्थेची खरी यशस्वी गुरुकिल्ली आहे. या लेकरांनी घरातले संस्कार जपले, वडीलधाऱ्यांचा आदर केला, माता बहिणींना जपलं, घरातील संस्कार जपलेत, गावातील संस्कार जपलेत, सर्वांना आदर दिला ना, तरी पुढची पिढी घडवण्यामध्ये फार मोठं मोलाचं सहकार्य होणार आहे. सगळ्या माझ्या लेकरांना अंतःकरणापासून वंदन आहे. गायनाचार्य, भजन सम्राट, हरिभक्तीपरायण, संगीत अलंकार शिवनाथजी महाराज आहेत. गायनाचार्य, भजन सम्राट, संगीत अलंकार, हरिभक्तीपरायण निलेशजी महाराज आहेत. गायनाचार्य, हरिभक्तीपरायण चैतन्यजी महाराज आहेत. आपल्या गावचं वैभव आहे. चैतन्य महाराजांची खूप मोठी सेवा आहे. गावातील प्रत्येक सुखदुःखाच्या प्रसंगामध्ये चैतन्य महाराज हजर राहतात. मृदंगाचार्य, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य, आपल्या अकोले तालुक्याचं वैभव, अहिल्यानगर जिल्ह्याचं भूषण. महाराष्ट्रामध्ये जेवढे तोलामोलाचे मृदंगाचार्य आहेत, त्यांच्यामध्ये ज्यांचं नाव अतिशय आदरानं घेतलं जातं आणि मृदंग क्षेत्रात ज्यांनी अल्पावधीत गरुड झेप घेतली, ते माझे जिवलग मित्र, लाडके मृदंगाचार्य, हरिभक्तीपरायण ज्ञानराजजी महाराज फापळ. महाराजांकरता जोरदार टाळी वाजवा. आमच्या गोलबदादांची साऊंड व्यवस्था आहे. आपल्याला वंदन. बरं, आमचे ताजने दादा आलेले आहेत ऑपरेटिंगला. गोलबदादांना, सोमेश्वर साऊंड सिस्टीमला धन्यवाद. सागर दादाला सुद्धा धन्यवाद आहे. विनेकरी बाबा, चोपदार महाराज, उपस्थित सर्व माझ्या माता बहिणी, सर्वेच दादाचा यूट्यूब चॅनल आहे कैवल्याचा जिव्हाळा. यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आणि आजचं कीर्तन नाही, इथून मागची सगळे कीर्तनं घर बसले ऐका. विश्वामध्ये आपलं कीर्तन, आपला सप्ताह प्रसिद्ध करण्याचं काम सर्वेच दादा करतात. आपलं मुळगंगा मातेचं देवस्थान, आपलं मोगरज गाव या विश्वामध्ये पाहायला मिळेल अशी व्यवस्था यूट्यूब चॅनलद्वारे आहे. सर्वेच दादाचे चांगले सबस्क्रायबर आहेत, चांगले फॉलोअर आहेत आणि संप्रदायामध्ये खूप चांगली सेवा आमच्या सर्वेच दादाची आहे. त्यालाही धन्यवाद देतो. सेवेला प्रारंभ. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. बोला पुंडलिका ज्ञानदेव कलशपूर्तीची सेवा आहे. काल्याचं कीर्तन आहे. काला म्हणजे काय? आपण केलेली साधना, ईश्वरापर्यंत पोहोचणं आणि ईश्वरानं, आदिशक्ती मुळगंगा मातेनं आम्हाला प्रसाद देण्याचा दिवस म्हणजे काल्याचा दिवस. आपण केलेली साधना याचं प्रसादात होणारं रूपांतर म्हणजे काला. काल्याची 3 प्रकार आहेत. पहिला दही भाताचा काला, दुसरा हरिनामाचा काला आणि तिसरा जीव ब्रह्म ऐक्याचा काला. विठ्ठल. दही भाताचा काला. दही अंडीमध्ये जो प्रसाद आहे तो दही लाही यांचं एकत्रीकरण आणि त्यांचं एकत्रीकरण करून जो पदार्थ तयार झाला त्याला म्हणतात दही भाताचा काला. वस्तुरूपानं सामान्य दही भात घरी पण आहे. घरचं दही 5 रुपयाची लाही एकत्र केली
आणि जर पुढच्या आठवड्यामध्ये आपण मंदिराजवळ आलो आणि म्हटलो घ्या काल्याचा प्रसाद, पदार्थ तोच आहे, फक्त आजचा दिवस टाळून 2-4 दिवसांनी द्यायचा. हा काल्याचा प्रसाद घ्यावा. गावकरी म्हणतील हे तुमच्या घरचं दही आणि घरची लई आहे, हे काय काल्याचा प्रसाद नाही. मग काय खातो याला महत्त्व नाही, कोण देतो याला महत्त्व असतंय. आपण दररोज जेवण करतो, रोजचं जेवण लक्षात राहत नाही. एखादं संत भोजन आम्ही आयुष्यभर विसरत नाही. बेटाच्या परंपरेमध्ये घडलेला एक प्रसंग असा आहे. गुरुवारी नित्यस्मरणीय सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांचं संत भोजन एका घरी होतं आणि परंपरेतील एक वारकरी मोटरसायकलवर चालले होते. बाबांची गाडी पाहिली आणि गाडीचं दर्शन घेतलं. आजूबाजूला वारकरी मंडळी होते, त्यांना विचारलं मला दर्शन घ्यायचं होतं, बाबा आहेत का? वारकरी म्हणे जा आत्ताच बसलेत बाबा भोजनाला. बाबांच्या बरोबर बरीच वारकरी मंडळी, महाराज मंडळी, मान्यवर मंडळी बसलेले होते. समोर चौरंग ठेवलेला होता. बाबांच्या समयी तेवत होती, अगरबत्ती लावलेली होती, पंचपक्वान्नाचं ताट होतं, वारकरी मंडळींना पदार्थ वाढलेले होते. फक्त पाणी फिरवायचं होतं आणि पंक्तीला परवानगी द्यायची होती. तेवढ्यात बाबांनी वरती पाहिलं आणि बाहेरून आलेल्या वारकऱ्याची बाबाची नजर झाली. जसं बाबांनी त्या वारकऱ्याला पाहिलं तसं खुणवलं आतमध्ये. मध्ये बसायलाच जागा नव्हती. बाबांनी स्वतःच्या जवळ जागा तयार केली. बाकीच्या वारकऱ्यांना म्हटले थोडं तिकडं व्हा. स्वतः जवळ जागा तयार झाली. एक रिकामं पात्र बोलावलं. बाबांनी त्या वारकऱ्याच्या पात्रावरती स्वतःच्या हाताने पात्रावरची स्वतःच्या पात्रातली चतकोर ज्वारीची भाकरी घेतली, त्याच्यावर हिरव्या मिरचीचा ठेचा टाकला आणि तो प्रसाद त्या पात्रावर स्वतः ठेवला. त्या वारकऱ्याच्या डोळ्याला धारा लागल्या. घरी आल्यावर तो म्हणे माझं एका जन्माचं पोट नाही भरलं, माझं अनंत जन्माचं पोट भरलं, कारण तो प्रसाद संतांनी दिला नाही, साक्षात देवाने दिलेला प्रसाद होता. दररोजची चटणी भाकरी लक्षात राहत नाही, दररोजची भाजी लक्षात राहत नाही, पण एखादं संत भोजनाचा प्रसाद आम्ही आयुष्यभर विसरत नाही. तशी दही लही जर आपणच आपल्याला दिली तर त्याचं महत्त्व नाही, पण आजच्या दही लहीचा प्रसाद आम्हाला कोण देत असेल तर विश्वाचे मालक देतात. भानुदास गीती विद्यार्थ्यांकरता. वा. पहिला प्रकार दही भाताचा काला, भानुदास गीती गात, प्रसाद देतो पंढरीनाथ. दुसरा प्रकार आहे हरिनामाचा काला. आपण सप्ताहामध्ये कीर्तन ऐकलेत. मनुष्य जीवन हे भजना करताय. मनुष्य जात सकळ स्वभावतः भजनशील. देवे दिला देह, काहींचं फक्त पंक्तीवर ध्यान राहत. आवरलो सांगा, आवरलो सांगा, आवरलो. देवे दिला देह, भजना गोमटा. आयुष्य भजनात जावं. हरी भजना विनकाळ, हरी हरी भजना विन काळ घालवू नको रे. हरी भजना विन काळ घालवू नको रे. दोरीचा चापा भिवूनी बाबा, दोरीचा चापा भिवूनी बाबा. भेटी नाही जीवा शिवा, अंतरीचा ज्ञान दिवा. मालवू नको, मालवू नको रे. हरी भजना
भक्तांचा अभंग या की भजनामध्ये जेवढा वेळ जाईल ना तेवढा वेळ आपला आदिशक्ती मूळ गंगा मातेच्या दरबारात सेवा रुजू होईल. आपल्याला समाजाने मानावं का भगवंताच्या दरबारात स्थान प्राप्त व्हावं? भगवंताच्या दरबारात आमचं स्थान प्राप्त व्हावं. येथे एकची लीला तरले जे सर्व भावे मज भजले तया ऐलीच तडीये सरले माया जाळ. प्रभू चिंतन करतात की आमचं देवाच्या दरबारात स्थान प्राप्त होणं त्याकरता आयुष्यभर भजन करणं त्याला म्हणतात हरिनामाचा काला. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. माझ्या कानोपात्रा मातेला पंढरपूरमध्ये बादशहाचं सैन्य आलं, शोधत होतं कानोपात्रा कुठे आहे, कानोपात्रा कुठे आहे. कानोपात्रा माता भगवंताच्या दरबारात आहे. माझ्या कानोपात्रा मातेनं भगवंताला विचारलं, देवा या जगावर सत्ता तुमची आहे. माझी आई तुम्ही आहात, माझे वडील तुम्ही आहात, माझं सर्वस्व तुम्ही आहात. मी कुठेही जाणार नाही, मला सैन्य शोधण्याकरता आलंय. काही मिनिटात ते माझ्यापर्यंत पोहोचतील. मला कुठं जायचं नाही, माझं सर्वस्व तुम्ही आहे. तुमच्या चरणावर माझं जीवन मी समर्पित करणार. कानोपात्रा मातेनं भगवंताला आर्ततेनं आवाज दिला. मंदिरामध्ये टाळ मृदंगाच्या गजरामध्ये कानोपात्रा मातेचा धावा सुरू झाला. नाद पांडुरंग टाळ मृदंगाचं गान, जीवारी नाम देहा झाला वृंदावन. सकगन गोत तुरे तुझ पंच प्राण, माऊलीची माया मन आभाळा समान. भेटीचा लळा रे लागला लागला, भेटीचा लळा रे लागला. विठ्ठला विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला. विठ्ठला विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला. विठ्ठला विठ्ठला पंढरीचा विठ्ठला. विठ्ठला विठ्ठला पंढरीचा विठ्ठला. भक्ती वाहते उरात जशी वाहे चंद्रभागा, कधी चुकली ना वारी असा जोडला धागा. वारा पावसात तुझ गुण सावलीचा रंग, गातो तुझे गुण गाण त्याचे होऊने अभंग. वेणुगान जगतारे त्यात मुंगला तू प्राण, शिव हरी नाम देह आला वृंदावन. भेटीचा लळा रे लागला लागला, भेटीचा लळा रे लागला. विठ्ठला 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 पंढरीचा विठ्ठला. टाळी वाजवा जोरात. आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो का, तर थांबवतो. आपण पंढरपूरला गेल्यावर पहिले दर्शन माझ्या कानोपात्रा मातेचं घेतो का भगवंताचं घेतो? पहिले दर्शन कानोपात्रा मातेचं घेतो. हरिनामाचा काल आहे. धन्य कानोपात्रा आजी झाली, भाग्याची भेटी झाली म्हणून ज्ञानदेवाची. आयुष्य हे चिंतनात गेलं ना की हरिनामाचा काला. विठ्ठला विठ्ठला जीव ब्रह्म ऐक्याचा काला. जीव आणि ब्रह्म या दोघांचं नातं जवळचं आहे. हा जो जीव आहे हा ब्रह्माचाच अंश आहे. मम ये वंशो जीव लोके जीवभूता. स्वतः भगवंत आमच्या अंतःकरणात प्रविष्ट आहे आणि ते भगवंत आत्म्याच्या रूपाने
ते परमात्म्यापर्यंत नेण्याकरता या आत्म्याला भजन करावं लागेल. भजन केलं, वडीलधाऱ्यांची सेवा केली, संतांची सेवा केली, आदिशक्ती मुळगंगा मातेचे पाठ घेतले, नामस्मरण केलं की हा जीव ब्रह्माशी एकरूप होतो. आणि हा जीव ब्रह्माशी एकरूप होणं म्हणजे जन्म आणि मृत्यूची येरझार संपणं. आयुष्य भगवंताच्या चिंतनात व्यतीत करावं. किती आयुष्य जगलो यापेक्षा आपण सेवा किती दिवस केली हे महत्वाचं असतं. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी ज्यावेळी भगवान पांडुरंग परमात्म्यांना सगळ्यात पहिले डोळ्यांनी पाहिलं ना, त्यावेळी माऊली म्हटले, माझ्या डोळ्याचं पारणं फिटलं, मी विश्वाच्या मालकाला डोळे भरून पाहिलं. बरं, हे परमात्मा एकदा नाही पाहिले, अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या, त्यासी बाप रखुमादेवी बरखुन बाणली कैसी. हरी पाहिला रे हरी पाहिला रे आजी, सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू आजी, सोनियाचा दिनू. डोळ्यांनी पाहिलं आणि माऊली तिथंच बोलले, तो हा विठ्ठल बरोबर, तो हा माधव बरोबर. तो म्हणजे विटेवरचा आणि हा म्हणजे अंतकरणातला. विटेवरील परमात्मा, अंतकरणातील आत्मा हे वेगळे नसून एकच आहेत. फक्त या आत्म्यानं ईश्वरीय चिंतन केलं की त्याचा प्रसाद त्याला प्राप्त होतो. तो जीव ईश्वर रूप होतो. त्याला म्हणतात जीव ब्रह्माऐक्याचा काला. विठ्ठल काल्याच्या कीर्तनामध्ये चरित्र भगवान श्रीकृष्ण परमात्मा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सामर्थ्यवाने त्यांचं चरित्र वर्णन करावं असा दंडक आहे. बर, भगवंताचं चरित्रच का वर्णन करायचं? पण भगवंत 125 वर्ष थांबले. भगवान श्रीकृष्ण परमात्मा किती वर्ष थांबले? 125. 100 वर्ष द्वारकेत थांबले, 14 वर्ष मथुरेत थांबले. शिल्लक किती राहिले मग? 125 वाजा 100 किती? 25. 25 वाजा 14. तुम्ही म्हणता तू आपला कर गणित निघ भाऊ एकदाचा. काय सणासुदीचे प्रश्न विचारितो. 11 वर्ष गोकुळातलं चरित्र. बरं, 100 वर्ष द्वारकेतले चरित्र वर्णन करायचं नाही, 14 वर्ष मथुरेतले चरित्र वर्णन करायचं नाही, फक्त 11 वर्ष गोकुळातलं चरित्राचं वर्णन करायचं. त्याचं कारण ऐका. भगवंत गोकुळात थांबले त्याचं कारण गोकुळामध्ये अधिष्ठान होतं भजनाचं, गोकुळामध्ये अधिष्ठान होतं सेवेचं. गोकुळामध्ये हे महान तपस्वी होते. गोपी म्हणजे सामान्य नाही, गोपाळ म्हणजे सामान्य नाही. पूर्वाश्रमीचे महान तपस्वी होते, सिद्ध महापुरुष होते, ऋषी मुनी होते. माझे गुरुवर्य नित्यस्मरणीय सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज एक वाक्य सांगायचे. त्यांचं वाक्य ऐका. मला एकाने प्रश्न केला, वाक्य नंतर सांगतो. मला एकाने प्रश्न केला, बाबा काल्याची कीर्तनात तुम्ही सांगितलं देवाला पत्नी किती आहे? म्हणलं का रे भाऊ काय झालं काय? नाही किती आहे? म्हणलं 16,108 आहे. तो थोडा गप्प बसला. म्हणलं का रे भाऊ आधार कार्ड काढून देतो का काय नाही? म्हटलं काय झालं? तो म्हणे एवढं पत्नी. हो म्हणे मग माझ्या डोक्यात विचार आला होता. म्हणलं देवाकडे पाहून जर तुझ्या डोक्यात विचार येत असेल तर अगोदर देवासारखं करंगडीवर गोवर्धन पर्वत उचलून दाखव. अगोदर देवासारखं नागावर नाचून दाखव. भगवंताला नाचावंसं वाटलं तर नागावर पण नाचला. आणि त्याला म्हटलं तुला नाक दिसला तर असेल तिथं तू नाचशील बाबा. काय नाचले परमात्मा, काय नटले परमात्मा दादा. भगवंताचं जे चरित्र आहे ते तुम्हाला मला संसारामध्ये उपयुक्त असं चरित्र आहे. कसं 7 दिवसामध्ये 9 दिवसामध्ये जेवढं चिंतन ऐकलं आपण ते आपल्याला जीवन जगण्याकरता उपयुक्त तत्वज्ञान. आणि त्या तत्वज्ञानाचा स्वीकार केला की आमचं जीवन कसं होईल याचं प्रासादिक उदाहरण म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचं गोकुळातलं चरित्र. 7 दिवसातले कीर्तन चिंतन प्रेझेंट द फिलॉसॉफी आणि 8व्या दिवशीचं चरित्र डेमॉन्स्ट्रेशन द फिलॉसॉफी. विठ्ठल कोणतं चरित्र वर्णन करतायत माझे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज अभंगाचं पहिलं एदसे चरित्र
रंगता गोधने राखीला हे रंगता गोधने राखीला हे माझी वाणे तुझे वने गोन नाम माझी वाणे तुझे वने गोन नाम रंगता गोधने राखीला हे रंगता गोधने राखीला हे रंगता गोधने राखीला हे रंगता गोधने राखीला हे माझी वाणी वरणे बोलनाम माझी वाणी वरणे बोलनाम लीलेचे चरित्र केले नारायणे रंगता गोधने राखीला हे रंगता गोधने राखीला हे केले नारायणे रंगता गोधने राखीला हे रंगता गोधने राखीला हे राखीला हे राखीला टाळी वाजवा चैतन्य महाराजांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा बरं चांगली मस्त वा 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 यदसे चरित्र केले नारायणे रंगता गोधने राखीत आहे. गुरुवर्य बाबा सांगायचे वाक्य ऐका आता. गुरुवर्य नित्यस्मरणीय सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज सांगायचे की भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचं चरित्र ही डोकं लावण्याची जागा नाही, डोकं ठेवण्याची जागा आहे. येदसे चरित्र केले नारायणे. भगवान परमात्मा आहे ते विश्वाचे मालक आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सामर्थ्य ज्यांच्यामध्ये, जे विश्वातील प्रत्येकाची काळजी घेतात ते परमात्मा गोकुळामध्ये आलेत, सामान्य होऊन राहिले. बर ते परमात्मा असे आहेत की योगी जपी तपी संन्यासी सिद्ध महापुरुष सिद्धीला पोहोचलेले महात्मे की जे एकांतात जातात, गिरीकंदरावर जाऊन स्वतःच्या देहाला उलट टांगून घेतात, लोखंडाचं पीठ प्राचन करतात, त्यांनाही जे दर्शन देत नाहीत ते परमात्मा गोकुळात येतात. योगी या योगिया योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी. योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी. हे पाता पाता मनन पुरे धनी. देखिला देखिला माय देवांचा देव. विश्वाच्या मालकाला गोपींनी पाहिलं आणि विश्वाचे मालक गोकुळामध्ये अवतरित झाले. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतः धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. विश्वाचे मालक गोकुळात अवतरित झाले आणि सगळ्यात पहिले माझ्या जगद्गुरूंनी पाहिलेली मुद्रा, त्याला आधुनिक भाषेत फोटो काढताना काय म्हणतो आपण? फोटो काढताना नाही पोज, या स्थितीत उभं राहा. आपण नाही म्हणत का सावध उभं राहा, स्थितीत उभं राहा, चांगले उभे राहा, फ्रेश उभे राहा. भगवंत जी पहिली स्थिती येत ना ती डावा गुडगा खाली टेकवला, तळवे तळहात टिकीत तळवे तळहात टिकीत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या
रांगत रंगानी रंगनाथ तुम्हें देखी लागत रंगानी रंगनाथ तुम्हें देखी लागत लागली कारण 8:30 वाजत आली होती. रांगताना आपण भगवंताला दररोज देवपूजेमध्ये वंदन करतो, त्यांना रंगनाथ म्हणतो आपण. ते गोपाल कृष्ण आहे. माझ्या गोपींनी देवाला पाहिलं ना, गोपाळांनी देवाला पाहिलं ना की ते स्वतःला विसरून जायचं. विसरल्या कामधंदा सासू सासऱ्याची नाही मर्यादा. विसरल्या कामधंदा सासू सासऱ्याची नाही मर्यादा. कोणी जावाच्या कोणी नंदा वृत्ती वेदनी परमानंदावो नंदावो नंदा. बाबा गोगरी घेऊनी बाबा गोगरी घेऊनी बाबा गोगरी घेऊनी बाबा गोगरी याला म्हणतात वेळेला प्रमाण. सूर्याने कॅच घेतला म्हणून वर्ल्ड कप आलेला आहे. जाता जाता आलेला आहे. टायमिंगला माणूस हजर लागतो आणि तत्पर आहे. ज्याने त्याने ज्याचं त्याचं काम वेळेत केलं की अडचण येत नाही. ज्याने त्याने जिथलं तिथं आणि जेव्हाचं तेव्हा, ही 3 सूत्रावली लक्षात ठेवा. श्री क्षेत्र दत्तपीठ संस्थानचे मठाधिपती महंत शांतीब्रह्म सद्गुरू भास्करगिरीजी बाबा सांगत असतात, ही 3 सूत्र ज्याच्या लक्षात आले ना त्याचं जीवन आनंदी होणार आहे. आलं लक्षात? ज्याने त्याने जेव्हाचं तेव्हा आणि जिथल्या तिथं, बस हे 3 सूत्र लक्षात आले की आनंद. हे दसे चरित्र केले नारायणे. गोपिकाय या देवाला पाहून त्या विसरून जायच्या. बोलती चालती देखती ऐकती सर्वत्र श्रीपती त्यांची दृष्टी. सासुरे माहेर सासू सासरा दीर देखती त्या भ्रातारा हरीच्या रूपे. गोपाळांची आणि गोपिकांची अवस्था जर प्रापंचिक स्थिती आपण पाहिलीत तर गवळीयाची ताकपिरे कोण पोरी चांगली. गोपाळांना जर सर्दी झाली तर त्यांच्याकडे रुमाल नसायचा, नॅपकिन नाही, मफलर नाही, उपरणं पण नाही. सर्दी पुसायची कशी? सर्दी पुसायला वापर करायचे खांद्यापासून ते मनगटापर्यंत वाफा फुल भरायचा. इकडचं वाफा फुल. थोडं ऊन पडलं तर ती अशी सर्दी वाळायची. 2 mm ची कडक पोपडी धरली जायची कडक. बर, कोणता फ्लेवर? मँगो, पिस्ता, बटरस्कॉच, व्हॅनिला, चॉकलेट. त्या अवस्थेत गोपाळ आहे. आणि तो गोपाळ ज्यावेळी बाकीच्या गोपाळांमध्ये यायचा त्याला म्हणायचे बाकीचे गोपाळ, जा तू स्नान करून ये रे. तो म्हणायचा मी स्नान करून आलेलो आहे सकाळी, मला माझ्या कृष्णाला भेटायचं आहे. मी स्नानाला गेलो आणि तेवढ्या वेळेत माझा कान्होबा येऊन गेला, मग माझी भेट होणार नाही. मग बाकीचे गोपाळ म्हणायची तू बाजूला उन्हात जाऊन बस, जा. सगळे उन्हात, सगळे सावलीत खेळायचे आणि तो गोपाळ उन्हात खेळायचे. बसायचं, रडत बसायचा. कृष्णा, अरे मी तुझ्या करता आलो. घरी निघाल्यापासून तुझं चिंतन करत होतो, तुझं ध्यान करत होतो.
तू भेटावा एवढी इच्छा आहे कृष्णा. अरे तू आलं पाहिजे रे, मी तुझ्या करता आलोय. मला हे गोपाळ अजिबात जवळ घेत नाहीत, मला बाजूला बसवलंय त्यांनी, मला ऊन लागतंय, अंगावरची सर्दी वाढली रे कृष्णा. तो गोपाळ रडायचा देवा करता, कान्हैया रे कान्हैया कान्हैया रे कान्हैया कान्हैया रे कान्हैया रे कान्हैया रे जगदेवी कान्हैया रे कान्हैया रे कान्हैया रे जगदेवी जगदेवी कान्हैया रे कान्हैया कान्हैया रे जगदेवी कान्हैया रे कान्हैया रे कान्हैया रे जगदेवी देई बेटी एक वेळा कान्हैया रे जगदेवी देई बेटी एक वेळा देई बेटी एक वेळा कान्हैया रे कान्हैया कान्हैया जगदेवी कान्हैया रे कान्हैया जगदेवी जगदेवी विश्वाचे मालक यायचे दादा आणि तो रडणाऱ्या गोपाळाला उचलून घ्यायचे, त्याला मिठी मारायची. ये दसे चरित्र केले नारायणे रंगता गोधणी राखीत आहे. बर, आपल्याला भगवंता भेटत नाही आणि गोपाळांना आणि गोपींना भेटले, ते एकदम नाही भेटले. त्यांची पूर्वाश्रमीची साधना होती. माणूस एका रात्रीतून यशस्वी होत नाही. यशस्वी होणारा माणूस आपल्याला भाग्यवान वाटतो. फार भाग्य घेऊन तुम्ही जन्माला आला, जग कौतुक करतं. पण त्यामागे त्या व्यक्ती महत्वाचे कष्ट असतात, परिश्रम असतात, साधना असते. विठ्ठला विठ्ठला आपल्या गावावर ज्यांचं विशेष प्रेम आहे ते अकोले तालुक्याचे भाग्यविधाते सन्माननीय आमदार साहेब डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचं आगमन झालं. ग्रामस्थ मंडळी टाळी वाजवून आपण सर्वजण त्यांचं स्वागत करूया. त्यांच्या समवेत आलेले सगळे पदाधिकारी मान्यवर मंडळींचं सुद्धा टाळी वाजवून आपण स्वागत करूया. सर्वांचं ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक स्वागत. आपल्या देवस्थानला आमदार साहेबांचं विशेष सहकार्य आहे. या घटस्थापनेच्या मुहूर्तावरती आपल्या सगळ्यांना आनंदाची बातमी साहेबांनी दिलेली आहे. घटस्थापनेच्या दिवशीच आपलं देवस्थान अगोदर क वर्गमध्ये होतं आणि घटस्थापनेच्या दिवशी आमदार साहेबांच्या सहकार्यानं आपलं देवस्थान ब वर्गमध्ये वर्गीकरण करण्यात आलं. आदिशक्तीची कृपा ही सर्वांवरती राहावी, सर्वांना साधना करता यावी, याकरता भव्य आणि दिव्य बांधकाम चालू आहेत. त्या बांधकामाला सुद्धा आमदार साहेबांचं सहकार्य लाभलेलंच आहे. टाळी वाजून आपण पुन्हा एकदा त्यांचं स्वागत. आणि आज आरती पण आहेत, ताईसाहेब सुद्धा उपस्थित आहेत. ताईसाहेबांचंही स्वागत आहे. आरती आहे. जवळजवळ 40 लाखांचा निधी आमदार साहेबांनी आपल्या देवस्थानला दिलेला आहे. त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने मी आभार मानतो. भगवान श्रीकृष्ण परमात्मा हे प्रसन्न झाले. हे प्रसन्न कधी होतात? श्रीमद भगवद्गीतेचा 9वा अध्याय
आपण मंदिरात येतो, ऐका, मंदिरात येतो, मंदिरात येताना श्रीफळ घेतो, देवाकरता घेतो का आपल्याकरता घेतो? देवाकरता. पाण्याचं घेतो का बिगर पाण्याचं घेतो आपण श्रीफळ? भरपूर पाण्याचा. श्रीफळ फोडला आणि कोणा करता येतो? देवा करता का आपल्या करता? देवा करता. देवाला किती दिला? बर, पुढची गंमत तर छान आहे. श्रीफळ फोडला आणि तो जर खराब निघाला मग सगळा, अहो त्यांचं काही पोट दुखणार आहेत की नाही, काही विचार करणार आहेत की नाही? रमेश महाराजांचंही स्वागत आहे. भगवंताची अपेक्षा ही वस्तू नाही, पदार्थ नाही. भगवंताची अपेक्षा आहे की आपण ज्यावेळी आपल्या वाणीतून पोथी करू, पारायण करू, हरिपाठ करू, काकड आरती करू, भजन करू, त्यावेळी आपल्या वाणीमध्ये भगवंताविषयी प्रेम असावं. आणि प्रेम तेव्हाच निर्माण होतं जेव्हा अंतःकरणात त्या विभूतीविषयी नम्र भाव असतो. 5 वाक्य सांगतो. सोनं वितळलं की त्याचे अलंकार होतात 1, लोखंड वितळलं की त्याचे अवजार होतात 2, पीठ नरम झालं की त्याची भाकरी होते 3, माती नरम झाली की त्याची शेती होते 4, आणि माणूस नम्र झाला की त्याचा देव होतो 5. माझे गोपाळ, माझ्या गोपी हे सामान्य नाही, या देवत्वाला पोहोचलेले विभूती आहेत. म्हणून भगवान परमात्म्याचं सानिध्य त्यांना प्राप्त झालं. जे परमात्मा तुम्हाला मला स्वप्नात सुद्धा दर्शन देत नाहीत, त्या परमात्म्याचं सहज वर्णन करण्याचं सामर्थ्य आहे, सहज वर्णन करण्याचं भाग्य आहे माझ्या गोपींना आणि माझ्या गोपाळांना प्राप्त झालं. ते पण देव समोर असतानाच देवाचं भजन करणं किती मोठं भाग्य असेल. माझ्या जगद्गुरूंनी या भाग्याचं वर्णन केलं की प्रभू माझ्या वाणीनं तुमचं वर्णन करता येईल, पण अंतःकरणामध्ये प्रेम वृद्धिंगत व्हावं, ध्रुवपद. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, 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 माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. ऐसे देई प्रेम काही कळा, ऐसे देई प्रेम काही कळा, ऐसे देई प्रेम काही कळा, ऐसे देई प्रेम काही कळा. हरी माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, वर्णी गुण नाम, वर्णी गुण नाम. आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाचे मार्गदर्शक, अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन सन्माननीय श्री सीतारामजी गायकर साहेब ही सुद्धा सपत्नीक उपस्थित आहेत. आपण टाळी वाजून त्यांचंही स्वागत करूया. साहेबांचंही स्वागत आहे. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, ऐसे देई प्रेम काही काळा. ज्यावेळी भजन घडेल त्यावेळी आमच्या अंतःकरणात प्रेम असावं. गोपिका एक दिवस देवाकडे गेल्या, देवा आम्ही एवढं भजन करतो, आम्ही एवढी साधना करतो, सकाळपासून सायंकाळपर्यंत तू आम्हाला सोबत ठेवतो आणि सायंकाळ झाली का म्हणतो जा घरी, तुमच्या घरी जा. मग काय झालं म्हणे, तुम्ही तुमच्या घरी गेलंच पाहिजे, भगवंत बोलतात. गोपिका म्हणे नाही, ही जी वेणू आहे ना, ही बासरी, ही 24 तास तुमच्या बरोबर आहे ना म्हणे, हिला का तुम्ही बाजूला करत नाही? मग जसे आम्हाला म्हणतात जा घरी जा घरी, या वेणूला का बाजूला करत नाहीत, हिला सोबत का ठेवतात? भगवंताने त्याची 3 कारणं सांगितलेत, ऐका. पहिलं कारण, ही वेणू भगवान शिवजींचं स्वरूप आहे, रुद्रस्तु भगवान स्वयं. पहिलं कारण, भगवान शिवजी म्हणे ती वेणू म्हणजे ते माझ्या बरोबरच असतात. दुसरं कारण, त्या वेणूच्या आतमध्ये कोणतीच गाठ शिल्लक राहिली नाही. बासरी ही कोणत्या झाडापासून बनवतात? वेळूपासून, बरोबर.
वेळूच्या झाडापासून बासरी बनवतात. जोपर्यंत आतमध्ये गाठी आहे तोपर्यंत त्याला बांबू म्हणतात. पण एकदा आतल्या गाठी मोकळ्या झाल्या की संदेहाच्या सुटल्या गाठी, झालो पोटी शीतळ, मग बासरी होते. तिसरं कारण, या बासरीला मी सांगितलं तरच ती बोलते, एरवी ती बोलत नाही. तुका म्हणे ठेवी तैसे आम्ही राहू त्याच्या इच्छे. ती माझ्या इच्छेनं राहते, आनंदी राहते. म्हणून त्या वेणूचा आवाज या त्रैलोक्यामध्ये घुमायला लागला. तुझ्या मुरलीचा ध्वनी अकल्पित पडला काणी, विवळ झाले अंतकरणी. मी घरधंदा विसरली, आहार सावळिया कैसी वाजवली वाजवली मुरली. आहार सावळिया कैसी वाजवली वाजवली मुरली. आहार सावळिया कशी वाजवली वाजवली मुरली. आहार सावळिया कशी वाजवली वाजवली मुरली. एका जनार्दनी गोविंदा पतित पावन परमानंदा. एका जनार्दनी गोविंदा पतित पावन परमानंदा. तुझ्या नामाचा मदधंदा, तुझ्या नामाचा मदधंदा. वृत्ती तव पदी निवर्त. आहार सावळिया त्याची वाजवली वाजवली मुरली. वगैरे गणिता. आहार सावळिया त्याची वाजवली वाजवली मुरली. आहार सावळिया कशी वाजवली वाजवली मुरली. आहार सावळिया कैसी वाजवली वाजवली मुरली. वाजवली 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 मुरली. मुरली नो हे केवळ बाण, तिने हरिला माझा प्राण. घर सोडणी धरले रान, मी वृंदावनी गेले. माझे नाथ बाबा चिंतन करतात की काय गोपींच्या अंतकरणातला भाव, काय त्या बासरीचं वेणूचं भाग्य आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी गोकुळामध्ये शेवटची लीला केली, तिला म्हणतात शौर्य लीला. सगळ्या गोपाळांच्या अंतकरणातील आर्तता, भाविकांच्या अंतकरणातील आर्तता भगवंत स्वीकारतात. आणि त्या आर्ततेचाच भगवंत भुकेला आहे, त्याला म्हणतात थोर प्रेमाचा भुकेला. हाची दुष्काळ. भगवंताला दुसऱ्या अपेक्षा काहीच नको, आमचं अंतकरण देवाला प्रिय आहे. अंधेरो की नगरी से कैसे मैं पार जाऊं, शाम अब लेने आजा, हौसला हार न जाओ. ओ शाम आजा, तीनों बाण के धारी तीनों बाण चलाओ ना. मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. तीनों बाण के धारी तीनों बाण चलाओ ना. मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. हारे के सहारे मेरे, हारे के सहारे, हारे के सहारे मेरी हार हराओ ना. तीनों बाण के धारी तीनों बाण चलाओ ना. मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. तूफानों ने घेर लिया मुझे, राह नजर न आवे. तुम बिन कौन मेरा जो मेरी बाह पकड़ ले जावे. भटक रहा राहों में बाबा, भटक रहा राहों में बाबा, पार लगाओ ना. तीनों बाण के धारी तीनों बाण चलाओ ना.
दास तेरा अब जल्दी आओ ना। क्या क्या रिश्ते गिनवाओ किस जात बताओ मैं, क्या क्या जख्म दिए जग ने किस घात दिखाओ मैं। बिन पूछे ये श्याम हमारा, बिन पूछे ये श्याम हमारा कष्ट मिटाओ ना। तीनों बाण के धारी तीनों बाण चलाओ ना। मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना। तीनों बाण के धारी तीनों बाण चलाओ ना। मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना। अनजानी नगरी में सब अनजाने लगते हैं, हम तो तेरी याद में रो रो रोते जगते हैं। अनजानी नगरी में सब अनजाने लगते हैं, हम तो तेरी याद में रो रो रोते जगते हैं। बहता इन आँखों से बाबा, बहता इन आँखों से बाबा नीर दबाओ ना। तीनों बाण के धारी तीनों बाण चलाओ ना। मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना। तीनों बाण के धारी तीनों बाण चलाओ ना। मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना। अब जल्दी आओ ना, अब जल्दी आओ ना। जी अर्थता अंतकरणात पाहिजे माझी वाणी तुझे, तेव्हा वाणीनं वर्णन केलं जाईल. विठोबा परमात्मा गोकुळामध्ये समारोपाची लीला करतात, शौर्य लीला. कारण भगवंताला पुढं कार्य करायचं आहे. हे सोंग सारिले या रूपे अनंते पुढेही बहुत करणे आहे. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही काळा. भगवंताला पुढं कोणतं कार्य करायचे आहे. तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही काळा. समारोपाची लीला. भगवंताने पाहिलं गोकुळातील दही दूध तूप लोणी हे सगळं मथुरीला जात आहे. गोकुळामध्ये फक्त ताक शिल्लक राहतं आणि ताक घेऊन माझे गोपाळ काय मल्ल होणार नाहीत, पुढे युद्ध करायचे. सगळ्यांच्या तब्येती प्रकृती अशक्त आहे, हे सशक्त राहणार नाहीत, ताकाने सशक्त राहणार नाहीत. मग मथुरेला जाणारं दही दूध तूप लोणी भगवंताने थांबवलं. सगळ्या गोपाळांना सांगितलं
की उद्यापासून आपल्याला एक मोहीम आखायची आहे. दररोज संध्याकाळी एका गोपीच्या घरी जायचं आणि दह्या दुधाचा आनंद घ्यायचा. गवळणी त्रस्त झाल्या, गवळणी यशोदा मैयाकडे यायला लागल्या. बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे, बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे. याचा थोड्या किती सांगू, याचा थोड्या किती सांगू, मही पत्र सिंधू वाटे. बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे, बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे, तुलाच गोड वाटे, तुलाच गोड वाटे. आता काय नितीनजी महाराज आले म्हटल्यावर काय, फिनिशर आले म्हटल्यावर तर मॅच आवरून घ्यावं लागते ना. हं. यशोदा मैया म्हणायची नाही ग माझा कृष्ण तसं नाही. आई असेल, आई या जगातलं एक असं घटक आहेत. आई हे अधिष्ठान असं आहे की लेकरांच्या चुका पदरात घेतात. काय माझं लेकरू तसं नाही, या आपल्या आई नाहीत, विश्वाच्या मालकाची आई तशीच म्हणायच्या. 5 वर्षाची माझी बाळ अंगणी ग माझ्या खेडे, काला टिकाची घेता गे गोकुळच्या नारी. गवळणी त्रस्त झाले ना, पाहती गवळणी तव ती पाला ती दुधाणी, म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे. एक दिवस भगवंताने यशोदा मैयाचीच खोडी केली. यशोदा मैयाने खोडी पकडली आणि यशोदा मैया देवाला म्हणतात, कृष्णा अरे तू घरात आता सुद्धा वागत नाही, तू शाळेत गेलं पाहिजे. सुद्धा म्हणजे चांगला वागत नाही, तू शाळेत गेलं पाहिजे. 5000 वर्षापूर्वीची शाळा, गोकुळातील सगळी गोधन गाई या चरण्याकरता न्यायच्यात आणि जेवढे गोपाळ तिकडे जातील त्यांनी सगळ्यांनी विश्वाच्या मालकाबरोबर खेळ खेळायचे. सगळ्या गोपाळांना भगवान परमात्मा आवाज देतात, अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, अरे तुम्ही गाया घेऊन सारे रानात या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. निघाली परमात्मा. टाळी वाजवा बरं एकदा. काल्याच्या कीर्तनामध्ये श्रोत्यांचे चेहरे प्रसन्न कधी होतात सांगू तुम्हाला. कीर्तनकाराने गोधन एकदाच चारायला सोडलं ना, बस नरे म्हणतात आला जीव जीव. आता नाही तर 8:30ला रांगत होते परमात्मा, आणि कधी पुन्हा गाई सोडायची. आता काय रंगले का बाबा, रंगले बुवा. पण आता गोधने चारावया तो शारंग पाणी. गोधने 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 चारावया जातो सारंग पाणी. काही शांत चरत होत्या. यमुनेच्या वाळवंटामध्ये सगळे गोपाळ भगवंताच्या सोबत खेळ खेळत होते. विटी दांडू चेंडू लगोरी नाना परी खेळ मांडियेला. यमुनेच्या तिरी गाई गोपाळ गाई गोपाळ गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना वना वना, गाई गोपाळ सवंगडी वना. खेळ मांडिला लगोरी खेळ मांडिला लगोरी, खेळताती नाना परी खेळताती नाना परी. खेळ मांडिला लगोरी खेळ मांडिला लगोरी. हे हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा
झेला रे झेला वरच्यावरी झेला 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 टाळी वाजवा बा. वा, आता सगळे खेळ खेळून गोपाळ दमले हो. गोपाळ म्हणे कृष्णा 9 वाजले बाबा, आपल्याला थांबायचंय 9 वाजता, आम्हाला भूक लागली ना दादा. खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख. भगवंताने खेळ थांबवला. गोलाकार सगळे गोपाळ बसवले. मध्यभागी विश्वाचे मालके, खडकी सोडियल्या मोठा, आजीचा दही काला गोमटा, घ्यारे घ्यारे दही भात, आम्हा देतो पंढरीनाथ. मृदा घेऊन या करी, पेंद्या वाटितो शिदोरी, भानुदास गीती गात, प्रसाद देतो पंढरीनाथ. कुंडलिक वरदाई विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आदिशक्ती मुळगंगा माता की जय. आदिशक्ती मुळगंगा माता की जय. आदिशक्ती मुळगंगा माता की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. विठ्ठल जय जय. जय जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल. शिक्षे लांब विले दुरी होतो तिघाचे शिवरी. तुम्ही वारे बाबा, पसरो निगडे. वाहातीच्या धारा ह्या रे दोहीच्या गोपा. तुम्ही वारे तोहीकडे मुख पसरो निगडे. तुका म्हणे हाती ठोका आणि तुम्ही वारे तोहीकडे मुख पसरो निगडे. कंठी धरिला कृष्णामणी अवघाजने प्रकाश. वैष्णव चला बोलिया ब्रह्मादिका उत्तम लोका वाटो एकमेका वैष्णवनिका. म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाने